आज आम्ही 2 ऑक्टोबर या ठिकाणी दसऱ्याच्या पर्व काळाला, गुरुवारच्या पर्व काळाला सकाळी नर्मदा मैयामध्ये स्नान करून भगवान ओंकारेश्वराचं दर्शन करून, ममलेश्वराचं दर्शन करून, मानदाता परिक्रमा पूर्ण करून आम्ही इथं संकल्प घेतला आणि 2 ऑक्टोबरला परिक्रमा प्रारंभ केली. दसऱ्याच्या पर्व काळाला गुरुवारला आज या ठिकाणी आजची 10 डिसेंबर आहे आणि आज 10 डिसेंबरला बुधवारला आम्ही ओंकारेश्वरला पोहोचत आहे. हा ओंकारेश्वरून म्हणजे इथून नर्मदा मैयामधून हा पाठ पुढे चाललेला आहे, इकडे समोर चाललेला आहे. आम्ही येताना बऱ्याच ठिकाणी मैयावरती पुन्हाचा डॅम वगैरे डॅम आहे आणि खरं तर आज या ठिकाणी आनंद वाटू लागलेला आहे. आळंदीला गेल्यानंतर जशी माझी मैया, जसं ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पायी वंदित असे, ज्ञानोबराय सर्वांचा सांभाळ करतात, त्याच पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर 2 ते 2.5 महिने झाले नर्मदा मैयाने आमचा सांभाळ केला. खरं तर आम्ही पुढं शुल्पानी झाडीमधून गेलो आणि आता मानदाता झाडीमधून या ठिकाणी आलेलो आहे. आल्याच्या नंतर मैयाने कुठेही कुठलीच अडचण आम्हाला येऊ दिली नाही. जसं आपण आळंदी पंढरपूरला जात असताना माऊली म्हणतो त्याच पद्धतीने इकडे नर्मदे हर म्हटल्यानंतर सर्व काही मैया पूर्ण करत होती. आमचे या ठिकाणी रोहित महाराज, ऋषिकेश महाराज, दीपक महाराज, ऋषिकेश महाराज एका आईच्या लेकरासारखं मैयाने आमचा सगळा सांभाळ केला आणि खरं तर आज आमची परिक्रमा 70 दिवसामध्ये पूर्णत्वाला गेलेली आहे. उद्याचा 71वा दिवस आहे आणि उद्या या ठिकाणी आम्ही संकल्प पूर्ण करून भगवान ओंकारेश्वराला जल चढवणार आहे. खरं तर भगवान परमात्मा करो, पंढरीश पांडुरंग परमात्मा नर्मदा माया करो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा आनंद प्राप्त करून देऊ आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये मैयाने सुख प्राप्त करून देऊ. आपण सुद्धा मैयाचं चिंतन करा. जात असताना आम्ही कधी सुंदरकांडाचा पाठ श्रवण केला, कधी काकड्याचे अभंग श्रवण केले, कधी हरिपाठाचा आनंद घेतला, कधी या ठिकाणी नाटाच्या अभंगाचा पाठ केला आणि आज या ठिकाणी हरिपाठाचा आनंद घेत आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहे. नर्मदा माया करो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा आनंद प्राप्त हो, हीच नर्मदा मायाला प्रार्थना. कुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज, नर्मदा मैया की जय.